नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। नवीन वाहन खरेदीवर मोटर वाहन करात 30% सूट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। मुंबईतील विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करात तब्बल 30% सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे। राज्यातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जुनी वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारच्या नव्या धोरणानुसार नागरिकांनी आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केल्यास त्यांना मोटार वाहन करामध्ये सवलत मिळणार आहे। विशेष म्हणजे BS3 किंवा त्यापेक्षा जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन घेतल्यास सुमारे 30% कर सवलत मिळू शकते। तसेच BS4 वाहन स्क्रॅप केल्यास सुमारे 16% सवलत मिळणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे। या निर्णयामुळे नागरिकांना नवीन वाहन खरेदी करताना आर्थिक दिलासा मिळणार असून राज्यातील प्रदूषण कमी करण्यास देखील मदत होणार आहे। पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहनांचा वापर वाढवण्याचा सरकारचा यामागे मुख्य उद्देश असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान राज्यातील अतिजुनी व प्रदूषण करणारी वाहने कमी करण्यासाठी ग्रीन टॅक्स वाढवण्याचा ही प्रस्ताव सरकारने मांडलाय। या निर्णयामुळे वाहन क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 16% व BS3 व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 30% सूट देण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे। BS4 व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खासगी संवर्गातील वाहनांच्या पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनांवर ₹2000 वरून ₹4000, हलके मोटर वाहन पेट्रोल कार यावर 3000 वरून ₹6000 व हलके मोटर वाहन डिझेल कार यावर ₹3500 वरून ₹7000 एवढी वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। नाही, याने फक्त 160 कोटीच मिळणार आहेत, पण हे याकरता केलं आहे की आपल्याला आता पुढे ईव्हीला त्या ठिकाणी बळ द्यायचा आहे आणि असे प्रदूषण करणारी वाहनंही कमी झाली पाहिजे। म्हणून सध्या राज्यात क्रेन आरोहित वाहने, क्रेन माउंटेड व्हेकल यांना वाहन किमतीच्या 7% प्रमाणे एक रकमी कर आकारण्यात येतो। अशा वाहनांना मोटर वाहन कराची कमाल मर्यादा म्हणजेच ₹30 लाख करण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 59, 60, 63A व 68A या कलमांमध्ये कमी मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद आहे। सदर शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5000 वरून 1 लाख रुपयापर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावित आहे। यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल।